रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचाराची संतापजनक घटना. घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन. रत्नागिरीमध्ये सोमवारी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञाताकडून बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही तरुणी कॉलेजला जात असताना अस्वस्थ वाटू लागल्याने रिक्षेत बसली. त्यानंतर तिला शुद्ध आली तेव्हा ती चंपक मैदान येथे जखमी अवस्थेत पोचली होती. घटनेची माहिती तिने नातेवाईकांना दिली. त्यानंतर पोलिसांनी माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून धाव घेत तरुणीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत काम बंद केले. तसेच घटनेच्या निषेधार्थ निदर्शनेही केली. या संतापजनक घटनेची माहिती पसरल्यानंतर विविध संघटनांनी तेथील जिल्हा रुग्णालय येथे एकत्र येत आंदोलन केले. दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. महामुंबईसह जगदीश भोईर, रत्नागिरी. जर तो नराधम पकडला गेला नाही तर 29 तारखेला मोर्चा होणारच आहे आणि अख्खी रत्नागिरी त्यात सामील होणार आहे. अख्खी रत्नागिरी बंद करू पण त्या नराधमाला उभाच चिरून टाकू आणि ते होणार. पब्लिकच्या ताब्यात द्यायचं आणि पब्लिकच्याच ताब्यात द्यायचं. त्या नराधमाला दुसरी शिक्षा द्यायची की आम्ही पोलिसांनी यात काही दखल नाही. पावरा, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी. मी कोण आहे हा विषय नाही. एक माणुसकीला काळीमा फाकणारी ही गोष्ट झाली. कोणावर झाली ती कुठली काय हे नाही. एक स्त्री आहे जी माझी बहीण असू शकते, माझी मुलगी असू शकते किंवा माझी आई असू शकते. तर ही जी घटना आहे त्याच्या निषेधात आज आम्ही इथं जमा झालो आहे. याच्या विरोधात मी हेच म्हणू शकतो की प्रत्येकाने आपल्यातली जी माणुसकी तिला जिवंत करून या घटनेच्या निषेधात आपण न्याय मागण्यासाठी, दाद मागण्यासाठी, प्रशासनाला जागं करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवं. लवकरात लवकर फास्ट ॲक्शन जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. कारण की ही घटना खूप क्रूर आणि अत्यंत वेदनादायक आहे. त्या आईवर काय बितली असेल, त्या बापावर काय बितली असेल ज्यावेळेस त्यांच्या मुलीसोबत अशी घटना घडते. तर त्याच्या विरोधात मी सर्वांनाच विनंती करेल की आपण सर्वांनी सुद्धा या घटनेचं सिरियसनेस किती जबरदस्त आहे. ही घटना उद्या उठून आपल्यासोबत घडू शकते, आपल्या आजूबाजू परिसरातील आपल्या बहिणीवर, आपल्या मुलीवर होऊ शकते. तर त्याच्या विरोधात सगळ्यांनी उभे राहायला पाहिजे आणि या घटनेचा निषेध करून लवकरात लवकर या घटनेत जो कोणी आरोपी असेल किंवा ही घटना काय झाली, कशी झाली त्याच्या विरोधात स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस प्रशासन असेल, गृह खात्यातून लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घेतली जावी हीच आमची अपेक्षा आहे गव्हर्नमेंटकडून. मी वैष्णवी पवार, मनोरुग्णालय रत्नागिरी येथे इंचार्ज सिस्टर म्हणून कार्यरत आहे. माझी या रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेला आज जी घटना घडली त्या संदर्भात माझ्या रत्नागिरीतल्या प्रत्येक घराघरातल्या महिलांना हीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा आणि आमच्या ह्या निषेधाला तुम्ही सहकार्य करा. आपण सरकारने सांगितलेल्या थाळी वाचवा, दिवे लावा, ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आहे. तर आज माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेने आता जागृत होणं गरजेचं आहे आणि आम्हाला ह्या तीव्र निषेध जो आम्ही करणार आहे, आंदोलन करणार आहे, आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे, ह्याला उद्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावं एवढीच मी रत्नागिरीच्या महिलेना एक महिला म्हणून विनंती करत आहे.